मग आम्हाला का भेटत नाही? आता हेही प्रवचनातच सांगू काय? सरळ वागल्याने देव भेटतो. नाभाग आपल्या गुरुच्या घरी जाऊन काही अभ्यासा करता राहिले. सांगतो 1-2 मिनिटात. नाभाग आपल्या गुरुच्या घरी जाऊन राहिले आणि गुरु घरी राहिले, 12 वर्ष तिकडेच राहिले, अभ्यास केला, परत आले. परत आल्यानंतर त्यांना कळलं की आपली आई गेली आणि आपल्या भावंडांनी वाटण्या करून घेतल्या. ठीक आहे, झालं असेल, व्यवस्था आहे, वाटणी करू नये असं नाही, फक्त द्वेषमूलक वाटणी होऊ नये. व्यवस्था म्हणून वाटणी झालेली चालते, व्यवस्था आहे ती. शेवटी व्यवस्थेचं असं असतं, ज्या कारणाकरता ती व्यवस्था केलेली असते ते कारण जोपर्यंत जिवंत राहतं तोपर्यंत व्यवस्था सांभाळावी लागते. कारण संपलं की व्यवस्था मोडावी लागते. कोणती व्यवस्था, कसलीही व्यवस्था. भाऊ वेगळे झाले, कळलं, ठीक आहे, झाले असतील. तो भावांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, का रे वाटण्या केल्या? हो म्हणे, व्यवस्थेकरता. बरं ठीक आहे, मग माझ्या वाटणीतलं काय आलं सांगा. हे ऐकल्यानंतर भावांनी त्याला सांगितलं, अरे काय झालं, तू गुरुच्या घरी जाऊन राहिलास ना, तेव्हा झालं असं की तू 12 वर्ष तिकडंच राहिलास आणि आम्ही तुला विसरूनच गेलो. त्याच्यामुळे तुझी वाटणी काढायचं आमच्या लक्षातच राहिलं नाही. आम्हाला तू भाऊ आहेस हेच लक्षात राहिलं नाही, आम्ही तुला विसरलो. असं होतं का हो? असं होतं? नाही होत. पण नाभाग इतक्या सरळ मनाचा, त्यांनी सांगितलं, हो का, विसरला असाल, शक्य आहे, मी काही एवढा मोठा माणूस नाही की तुम्ही मला लक्षात ठेवावं. किती सरळ आहे. मी गुरु घरी गेलो, तुम्ही विसरला असाल, ठीक आहे, विसरला ना, माझं काही म्हणणं नाही, पण आता लक्षात आलं ना, मी आलो ना आता, मग आता माझ्या वाटा द्या, आता काय अडचण आहे? मग त्यांच्या लक्षात आलं की आता हे पुन्हा द्यावं लागेल. हा आहे, आपण याला विसरलो नव्हतो, मुद्दाम याची वाटणी केली नव्हती, आता मागतोय. मग त्या भावाने काय केलं, अरे विसरलो म्हणजे तसं विसरलो नाही आम्ही, तो आमच्या लक्षात होतास, मग माझ्या वाट्याला काय? मग त्यांनी सांगितलं की वाटणीमध्ये आम्ही सगळ्यांनी असं ठरवून तुझ्या वाट्याला वडील दिलेत, बाकी काही नाही, जमीन नाही, घर नाही, काही नाही, हे वडील तुझ्या वाट्याला दिलेत, आपला बाप तुझ्या वाट्याला दिला. नाभाग इतका सरळ, त्याला तेही खरं वाटलं. तो म्हणला, हो का, केवढे उपकार, मलाच फक्त वडिलांची सेवा दिलीत तुम्ही, केवढे मनाने दानशूर आहात रे तुम्ही, बरं झालं मला वडील मिळाले. वडिलांना घेऊन नाभाग तिथून बाहेर पडला. वडिलांच्या लक्षात आलं, भावांनी याला फसवलं. वडिलांनी सांगितलं, आता ह्या विद्या शिकून आलाय, काहीतरी उदरनिर्वाहाचं याला दिलं पाहिजे. म्हणून वडिलांनी त्याला सांगितलं, हे बघ म्हणे नाभागा, इथं जवळ एक यज्ञ चालू आहे, मी तुला काही मंत्र देतो, तू तिथं जा. एका विशिष्ट वेळेला यज्ञ करणारे ब्राह्मण तो मंत्र विसरतील, विसरलं की तू त्यांना मंत्राचं स्मरण करून दे, त्यांचा यज्ञ सिद्धीला जाईल. मग ते यज्ञ सिद्धीला गेल्यानंतर तुला काहीतरी देतील, ते घेऊन ये, आपल्या उदरनिर्वाहाला पुरेल यज्ञातलं. ठीक आहे, त्याला तेही पटलं. तो गेला, ते ब्राह्मण मंत्र विसरले, यांनी स्मरण करून दिलं, ब्राह्मणांना बरं वाटलं, यज्ञ संपन्न झाला. आणि यज्ञ संपन्न झाल्यानंतर यज्ञामध्ये जे बाकीचं राहिलेलं होतं ते सगळं त्याने बांधलं आणि नाभागाला देऊन सांगितलं, तू आम्हाला मंत्राचं स्मरण करून दिलंस ना, हे घे तुला, हे तुझं. नाभागाला वाटलं, चला खूप मिळालं आपल्याला, बरं झालं, आपल्या वडिलांचं ना आपलं दोघांचंच पोट आहे, खूप मिळालं. म्हणून नाभागाने ते घेतलं द्रव्य सगळं, काय जे बांधून धनधान्य दिलं होतं, ते धान्य दिलं होतं, ते सगळं बांधून घेतलं. नाभाग निघाला. अवका झोपडीत राहत होता, त्या झोपडीपर्यंत जवळ तो आला. तेवढ्यात रस्त्यामध्ये एक काळा कभिन्न पुरुष त्याच्या समोर उभा राहिला आणि त्या पुरुषाने काठीनं त्याचा रस्ता अडवला. तो म्हणाला, काय घेऊन चाललाय? तो म्हणाला, हो यज्ञामध्ये आत्ता मला त्यांनी दिलं, ते घेऊन चाललो. ते म्हणाला, त्या पुरुषाने सांगितलं, हे यज्ञातलंय ना, हे तुझं नाही, हे माझं आहे. तो म्हणाला, नाही हो, आत्ता मी यज्ञ करून आलो, तिथं मंत्र विसरला म्हणून मी मंत्राचं स्मरण करून दिलं, त्याबद्दल मला ब्राह्मणाने बांधून दिलंय, हे माझं आहे. तो म्हणला, नाही मी सांगतो ना तुला, हे माझं आहे. त्याने विचारलं, तुमचं कशावरून? त्यांनी सांगितलं, त्या पुरुषांनी सांगितलं, मी रुद्र आहे आणि यज्ञामध्ये उरलेला जो शेष असतो त्याच्यावर रुद्राची मालकी चालते, इतरांची चालत नाही. नाभागाने ते ऐकलं. तो म्हणला, असं का, मला माहिती नव्हतं, माझ्या वडिलांनी सांगितलं मला की बांधून देतील, ते घेऊन ये म्हणून. माझे वडील इथं राहतात, हे मी इथं ठेवतो, वडिलांना विचारून येतो बरं का.
त्यांनी ते सगळं धन त्या अनोळखी व्यक्तीच्या जवळ ठेवलं. किती सरळ आहे बघा तो. फक्त सरळपणा एवढाच एक गुण आहे, बाकी काही नाही. वडिलांना विचारून येतो. गेला, वडिलांनी विचारलं आणलं का रे? त्याने सांगितलं आणलं होतं बाबा, पण एक पुरुषाने माझा रस्ता अडवला. तो म्हणतो मी रुद्र आहे आणि यज्ञशेषावर रुद्राचा अधिकार असतो, त्यामुळे हे द्रव्य माझं आहे. असं सांगितल्यावर वडील म्हणाले बरोबर आहे त्याचं, मला लक्षात आलं नव्हतं, पण शास्त्र सांगतं यज्ञशेषावर रुद्राचा अधिकार असतो. यज्ञातलं उरलेलं कुणाला घरी नेता येत नाही, ते रुद्राच्या मालकीचं असतं, ते रुद्राला समर्पित करावं लागतं. बरोबर आहे म्हणे. नाभाग म्हणाला मग त्यांचंच आहे ना बाबा ते? हो म्हणे त्यांचंच आहे. नाभाग तिथून निघाला. तो आला, त्या पुरुषाच्या समोर नाभागाने साष्टांग नमस्कार घातला आणि नाभागाने सांगितलं मला क्षमा करा बरं, मी तुमच्या मालकीचं होतं ते माझं म्हणालो, मला क्षमा करा, माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, हे तुमचंच आहे, तुम्हीच घ्या. त्याचा सरळपणा बघून भगवान प्रकट झाले. भगवंतांनी जवळ घेऊन नाभागाला सांगितलं नाभागा किती सरळ वागतो श्री, तुझा हा सरळपणा हाच मी तुला तुझ्यावर प्रेम करण्याचं कारण आहे. फक्त सरळ वागा, आपल्याला देव भेटेल. अजून काय चरित्र पाहिजे मला सांगा? काय चरित्र काय लागतं? नुसतं सरळ वागा, प्रांजळपणाने वागा, प्रामाणिकपणाने वागा, शास्त्र मर्यादेत राहा, परमात्मा प्राप्ती आहे. हे सांगणारा नवमस्कंध आहे. आणि नवमस्कंधाचं मी म्हणून एक चरित्र काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो. सांगितलं आपल्याला एखादं तरी चरित्र सांगावं म्हणून सांगितलं. नवमस्कंधाचा दुसरा महत्वाचा विषय हा आहे की ज्यांना ज्यांना जी जी चरित्र या नवमस्कंधामध्ये आली आणि ज्यांना ज्यांना भगवत प्राप्ती झाली ते सगळे कुठल्या ना कुठल्या देशाचे राजे आहेत. नाभागाचा अपवाद सोडून द्या, पण अंबरीश राजा आहे, रामचंद्र प्रभू राजे आहेत, त्यांची चरित्र आपण बघा. हे राजे आहेत आणि या राजांनी या चरित्रातून आपल्याला एक महत्वाची शिकवण दिली जी नवमस्कंधामध्ये फार महत्वाची म्हणून अधोरेखित करावी लागेल. ती म्हणजे हे सगळे राजे आपल्या राज्यावर राज्य करतात, हजारो वर्षाचं राज्य करतात, शेकडो वर्षाचं राज्य करतात. पण राज्य सुस्थितीत आलं, राज्य निष्कलंक झालं, राज्य निष्कंटक झालं की ते राज्य निर्मम अंतःकरणाने पुढच्या पिढीच्या हातात देऊन स्वतः भगवत प्राप्ती करता राज्य सोडून निघून जातात. फार मोठा गुण आहे. आपलंही राज्य असतं, भले ते 2 बेडरूमचं असेल, 2 BHKचं असेल, 3 BHKचं असेल, 1 रूम किचन असेल, झोपडी असेल, पण ते आपलं राज्य असतं. आपल्या राज्याला आपल्याला कधीतरी सोडायचं आहे, निर्मम अंतःकरणातून त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ही वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. किती वर्ष आम्ही ते सांभाळत बसणार आहोत? कधी ना कधीतरी पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवावं, निर्मम अंतःकरणाने सोपवावं, अनासक्तीनं सोपवावं आणि आपण भगवत चिंतन करत बाजूला व्हावं. किती साधा विषय आहे. पण नाचुना आल्या तरी तिला वाटतं माझीच सत्ता गाजली पाहिजे. सुनांना सून येते, त्या सुनेला सून येते, पण हिला वाटतं आजही भाजी मला विचारूनच झाली पाहिजे, आजही पोळ्या भाकऱ्या किती करायच्या मलाच विचारलं पाहिजे. हे असं नाही, ते तसं नाही. आपला भ्रम आहे की आपण जर आपल्या घरात नसलो तर आपलं घर चालत नाही. हा आपला भ्रम आहे. असं होत नाही, असं होत नाही. माझ्या नंतर तुमचं कसं होईल? एखादी म्हातारी बाई विचारते, तिला वाटतं मी आहे म्हणून सगळं चालू आहे. ती विचारते माझ्या नंतर तुमचं कसं होईल? तिला विचारा एकदा, तू जाऊन बघ, बघ कसं चालतं आमचं, काय आहे त्याच्यामध्ये, न चालायला काय आहे, थोडं कमी जास्त होईल. तिचं तरी कसं चाललं होतं म्हणून आज तिच्या विना आपलं चालणार नाही आहे. तिचंही चाललंच ना कसं तरी. आम्हाला वाटतं आमचं सेवा कसं चालेल, कसं चालेल. बरेच लोक येतात चातुर्मासात राहतात, त्यांना वाटतं, मग ते म्हणतात मध्ये मध्ये तिकडं कसं चाललंय कुणाला माहितीये, महालक्ष्म्या कशा करतायत देव जाणे,
गणपतीचं काय होतं देव जाणे, ह्याचं कसं होतं ते कुलाचार आहेत माहिती आहे का नाही देव जाणे. या असतात पंढरपूरला आणि चिंता असते तिथली, तिकडं कसं होत असेल कसं होत असेल. राहतात मुलंही फोन करतात, विचारतात, अडेल तिथं सांगतात, विचारतात. त्यांना सांगावं हे असं नाही असं आहे, सोपा विषय. तुम्हाला कळतच नाही, आम्ही केलेलं सगळं मोडून टाका. परंपरा चालत आली त्याचं काही भानच नाही, असंच नाही तसंच नाही, हे करायचं असतं काय, असं कुठं असतं काय, नैवेद्य असा वाढायचा असतो का, आरती अशी असते काय, महालक्ष्मीच्या अंगावर हेच नाही तेच नाही असंच नाही तसंच नाही, लाख गोष्टी. आणि मग सगळा चातुर्मास संपवतात, घरी जातात. 4 महिने पंढरपूरला राहिलेले असतात आणि घरी गेल्याबरोबर मुलं म्हणतात चातुर्मास एवढ्या लवकर कसा काय संपला. काय भावना आहे, आमच्या अनुपस्थितीत आमचा प्रपंच चालत नाही असं वाटतंय आपल्याला. आणि जर चालत नसेल तर आपला देवावर विश्वास नाही आहे. आमच्या अनुपस्थितीतही आतापर्यंत भगवंताची जी सेवा केली आम्ही, ती सेवा परमात्मा करून घेईल हा विश्वास नाहीये का. निर्मम अंतःकरणाने बाहेर पडले सगळे राजे, मोठे मोठे आहेत. पण एका विवक्षित क्षणी आपल्याला कळलं पाहिजे की आपली उपयुक्तता, आपली गरज, आपली आवश्यकता, याचा अर्थ आपण प्रत्येक वेळेला घर सोडून रानामध्ये निघून गेलं पाहिजे असं नाहीये ना. निर्मम अंतःकरणानं त्याच घरामध्ये आपल्याला राहता येतं. समोर येईल, सून देईल ते खावं, ती काय भाकऱ्या अंगावर फेकत नाहीये. जे केलेलं असेल ते खावं, ज्याची आवश्यकता वाटेल ते सांगावं, जी सुधारणा असेल ती सांगावी. सांगून तिला पटलं तिने केलं ठीक आहे, नाही केलं भगवंताची इच्छा आहे. कुठेतरी निर्ममता, अनासक्ती. बरं आपलं तर लहान आहे हो, हजारो वर्षाचं राज्य आहे. सोन्याच्या चांदीच्या पात्रांमध्ये जेवलेले, चांदीच्या पलंगावर 7-7 गाद्यांवर झोपलेले राजे आहेत. ते जर अनासक्त होऊ शकतात तर आपलं काय आहे. आपल्या घरामध्ये पाय मोडलेली खुर्चीन कान मोडलेला कप, याच्यात काय आसक्ती असायची. काय ठेवलंय आमच्या करता आम्ही. अरे चांदीच्या पलंगावर झोपलेत, 100-125 राण्या केलेल्या आहेत. कुठला विषय असा नाहीये की जो विषय मुखातून बाहेर पडला आणि त्यांच्या समोर उपस्थित झालेला नाही आहे. ऐश्वर्यात राहिलेले आहेत पण सगळं सोडून निघून गेलेत परमात्मा प्राप्ती करताना. आम्हाला काय आहे तो राहू द्या, लागेल लागेल म्हणून त्या कोठीच्या घरात ठेवले. आमचे आजोबा म्हणायचे काय असतं त्याच्यामध्ये, तरी माणूस ठेवतो असू द्या. काय भांड गळायला लागले खालून, नाही सासूबाईंचं आहे. अरे सासू गेली ना आता, नाही सासूबाईंचं आहे. गळकं भांड सासूच्या नावाने ठेवून काय मिळणार आहे. पाय मोडलेली खुर्ची घरात ठेवून काय मिळणार आहे. तरी माणूस असू द्या असू द्या, व्याही आल्यावर लागतं. आता अरे टाकून द्यायची, सोडून द्यायची सवय नाही. महाराज बशी असते की नाही, चहा पितो आपण काचेची बशी, ती बशी टिचली तरी टाकून देत नाहीत बायका. असू द्या, भांडे घासायचा साबण ठेवा, पाणी राहत नाही. नियोजन सांगतो चांगलं, म्हणजे बुद्धी चांगली आहे, नियोजन चांगलं आहे, मॅनेजमेंट स्किल्स याच्याकरता सांग. टिचलेल्या फुटलेल्या कप बशीमध्ये काय जीव अडकायचा आहे. अरे हत्तीवरून फिरले, रथामधून फिरले, जाईल तिथे मान आहे, जाईल तिथे सन्मान आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, तरी राज्य सोडून चाललेत. आपलं काय आहे कुठं आहे. नको म्हणता आलं पाहिजे, नको म्हणण्याची सवय लावून घेता आली पाहिजे. एका विशिष्ट वयानंतर नको हा परवलीचा शब्द असतो. नको, एक अर्धी पोळी नको, अर्धा लाडू घ्या नको, रात्री काही खाणार आहात नको, उशिरा जेवण झालंय, महालक्ष्म्याचं जेवलोय, रात्री थोडं नको. म्हणता आलं पाहिजे हो, म्हणता आलं पाहिजे. हे ज्याला म्हणता येतं त्याचं जीवन सुखाकडे वाटचाल करायला लागलंय असं समजावं. नको म्हणता आलं पाहिजे. कसंही असलं तरी पहिल्यांदा नको म्हणा, हा नंतर तिने आग्रह केला सुनेनी मुलांनी तर घ्या ना, थोडं घ्या, पण नको पहिल्यांदा म्हणा. त्यांना जाणीव होऊ द्या की हे नको म्हणण्यापर्यंत पोचलेले.
त्यांना ही जाणीव होऊ द्या की यांना गरज नाहीये, याची जाणीव तरी होऊ द्या. नंतर घ्या ना त्यांच्या इच्छेकरता, घासभर घ्या, घोटभर घ्या, काही म्हणणं नाही. चहा दूध घोटभर घ्या की, काय बिघडलं, पण पहिल्यांदा नको म्हणा. बौद्ध दर्शनामध्ये एक झेन फिलॉसॉफी नावाची एक स्वतंत्र शाखा आहे. त्याला झेन फिलॉसॉफी असं म्हणतात. बौद्ध दर्शनामध्ये झेन नावाचे एक तत्वचिंतक होऊन गेले. बौद्ध दर्शनामध्ये अवघड अवघड गोष्टी सोप्या सोप्या शब्दामध्ये सांगणं हा त्यांचा विशेष होता. त्या झेन फिलॉसॉफीमध्ये एक पुस्तक आहे. आता त्याचा हिंदी किंवा मराठी अनुवाद झालाय असं मी ऐकून आहे, पण इंग्रजी पुस्तक मी वाचलंय, मी पाहिलंय, मी सांगतो, आपण बघा कुठे मिळालं तर. त्या पुस्तकाचं नाव असं आहे, डोंट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो. अगदी सरळ आहे. तुम्हाला जेव्हा नाही म्हणायचं असतं तेव्हा हो म्हणून बसू नका. आणि हे आमचे अनुभव आहेत. आम्हाला नाही म्हणायचं असतं, पण आग्रहानं दुपारचं कीर्तन घेतो आणि वेळ जवळ आली की वाटतं काय मूर्खपणानं हे घेतलं. कारण त्रास होतो, प्रवास करावा लागतो, झोप नसते, त्रास होतो, त्याचा वातावरण नसतं. पण आम्हाला नको म्हणायचं असतं, पण बऱ्याच वेळेला आम्ही हो म्हणून बसतो. नको म्हणायचंय तेव्हा नकोच म्हटलं पाहिजे. डोंट से येस वेन यू वॉन्ट टू से नो. पुस्तक आहे, छोटंसं आहे, काही फार मोठं 600-700 पानाचं पुस्तक नाही, छोटंसं 80-100 पानाचं पुस्तक आहे. बघा वाचून. माणसाच्या मानसिक प्रक्रिया कशा होतात, काय काय माणसाला हो म्हणायला भाग पाडतं, काय अभिलाषा असते, आणि जीवनाचा शेवट जवळ आलेला असताना सुद्धा माणसाच्या अंतःकरणात अशी कोणती अभिलाषा असते की जीवनाची शाश्वती नसताना सुद्धा भोगाची खात्री देतोय. जीवनाची शाश्वती नाही, पण भोगाची आसक्ती आहे, भोगाची शाश्वती देतोय. हा वाढा ना, अरे वाढा म्हणेपर्यंत तू संपणार आहेस, पण तरी वाढा चालू आहे. आम्ही कीर्तनात सांगतोय क्षणभंगूर नाही भरवसान. 2-2 वर्षाच्या तारखा घेऊन बसलोय. डायरीमध्ये गावाचं नाव लिहायला जागा नाहीये. 2-2 वर्ष तारखा मिळत नाहीत. याचं कर्तृत्व वाटतं, कौतुक वाटतं. महाराजांच्या तारखा 2 वर्ष मिळत नाहीत. महाराज कीर्तन काय करतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. असं नाही चालत. नवम स्कंध आम्हाला हे शिकवतो. या नवम स्कंधामध्ये सगळ्यात जास्त काय असेल, विचार कशाचा असेल, तर तो वैराग्याचा विचार नवम स्कंधामध्ये आपल्याला पावला पावलाला दिसून येतो. हे सगळे जे भगवत भक्त आहेत वैराग्य संपन्न आहेत. अशा वैराग्यानं युक्त असलेला हा नवम स्कंध आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. तो म्हणजे तुम्हाला भगवत प्राप्तीकरता आवश्यक गुण कमावता येईल, तुम्हाला वैराग्य मिळवता येईल, तुम्हाला निर्मम होता येईल. या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्ही करू शकाल, पण एक विचार आपल्या अंतःकरणामध्ये कायम जागा ठेवला पाहिजे. तो म्हणजे कधी ना कधीतरी काळ आमचा ग्रास करणार आहे. कधी ना कधी काळ आम्हाला घेऊन जाणार आहे. काळाची उडी आमच्यावर पडणार आहे. आज ना उद्या आम्हाला मरावं लागणार आहे, कारण काळापासून कोणीही वाचलेला नाही. जगा काळ खाय ही तुकोबारांची भाषा आहे. महाभारताने चिंतन करताना म्हटलंय, कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मने यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन. महाभारत बोलतं, अरे या जगतामध्ये जे जे जड चेतन आहे त्या सगळ्यांना काळ खातो, पण काळालाही जो खातो त्याचं भजन का करत नाही बाबा. परमात्मा काळ मृत्यूर धावती पंचमहा उपनिषदाने चिंतन करताना सांगितलं. भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्यूर धावती पंचमहा. उपनिषद बोलतं, या मृत्यूची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये नित्य जागृत असली पाहिजे. कारण मृत्यू कोणाला सोडत नाही. निर्दयः कठिनः क्रूरः कृपणः कर्कशः अधमः न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम. योगवसिष्ठात म्हटलंय, काल विचित्र आहे, निर्दय आहे, कठीण आहे, क्रूर आहे, कर्कश आहे, कृपण आहे, 1 सेकंद जास्त देत नाही.
अधम आहे. काळ असा जरी असला न तदस्ती यदद्यापि न कालो निगृत्ययम, पण काळाने ग्रस्त केलेलं नाही असं या जगात अद्यापर्यंत कोणीच नाही आहे. आणि म्हणून या चंद्रवंश सूर्यवंशातून जी चरित्र आमच्या समोर प्रकट झाली ती बघितली पाहिजेत. त्याच्यामध्ये वंश विस्तार आहे. भगवान नारायणाच्या नाभीतून सुवर्ण कमल, त्याच्यामधून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या त्यांच्या मनापासून मरीचीपासून कश्यप, कश्यपाच्या विवस्वानाने संज्ञेबरोबर लग्न केलं. त्यांच्यापासून श्राद्धदेव मनू प्रकट झाले. श्राद्धदेव मनू आणि श्रद्धा यांचं लग्न होऊन त्यांना 10 पुत्र प्रकट झाले. या सगळ्यांच्या ठिकाणी एक तरी गुण असा आहे की ज्याच्याने भगवान प्रसन्न व्हावेत. की भगवत प्रसन्नता प्राप्त करून घेणं हा नवमस्कंधाचा विषय. नवमस्कंध इथं संपतो, दशमाला प्रारंभ होतो. दशमस्कंध काय आहे? ज्या स्कंधामध्ये भगवंताचा अवतार होणार आहे तेवढा अवतार आपल्याला एक 10-15 मिनिटामध्ये संपन्न करायचा आहे. तेवढं सांगून मी थांबणार आहे. एकदा 1-2-5 मिनिट भजन करू, म्हणजे भगवान अवताराला यायला भगवंतालाही आवडेल. कारण नामानं परमात्मा प्रकटतो असं आत्ता आपण बोललो. थोडंसं नामस्मरण करू, भगवंताचं प्राकट्य साजरं करू. राजा राम राम राम, सीताराम राम राम. 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 राम राम राम, सीताराम राम राम. राजा 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 राम राम राम, सीताराम राम राम. सीताराम सीताराम राधे श्याम राधे श्याम. सीताराम सीताराम राधे श्याम राधे श्याम. सीताराम सीताराम राधे श्याम राधे श्याम. सीताराम रतनाम राधे श्याम राधे श्याम. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 सीताराम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. राधे 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 श्याम 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 श्याम. राधे 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 श्याम राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे 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 श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम 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 राधे श्याम. राधे राधे. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः. राज्ञां जोभयवंशानां चरितं परमाद्भुतं. परीक्षिती राजा प्रश्न विचारतात, देवा तुम्ही आम्हाला चरित्र सांगितली आहेत, उभयवंशाची चरित्रे सांगितली आहेत, पण भगवान श्रीकृष्णांचं अद्भुत चरित्र आम्हाला सांगा. असं सांगितल्यावरून दशमस्कंधाला प्रारंभ होतो. दशमस्कंधामध्ये महापुराणाच्या लक्षणांपैकी एक लक्षण प्रकट होतं,
पण त्याच्यामध्ये श्रीधराचार्य असं सांगतात भाष्यामध्ये की आश्रय नावाचं लक्षण प्रकट होतं. आणि श्री वल्लभाचार्य आपल्या सुबोधिनी टीकेमध्ये सांगतात की आश्रय नसून निरोध नावाचं लक्षण प्रकट होतं. ते आता आश्रय का निरोध हे कसं मानायचं, काय मानायचं, दोन्ही महात्मे आहेत. भगवान श्री वल्लभाचार्यही आपल्याला चुकीचं सांगत नाहीत आणि श्रीधराचार्य आपल्याला चुकीचं सांगणार नाहीत. दोघांना जे भावलं ते दोघांनी सांगितलं. कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे ठरवण्याचा आपल्याला कोणताही नैतिक अथवा आध्यात्मिक अथवा धार्मिक अथवा आत्मिक असा कोणताही अधिकार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या दोन्हीचाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. पण या स्कंधामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. का? कारण भगवान दशमस्कंध म्हणजे भगवत प्रेमाचा शाब्दिक आविष्कार आहे. दशमस्कंधामध्ये जर काही दिसत असेल तर भगवंतावरचं प्रेम प्रेम आणि प्रेम याच्याशिवाय दशमस्कंधामध्ये दुसरं आपल्याला काहीही दिसत नाही. कारण गोकुळामध्ये भगवान आले. गोकुळ म्हणजे काय? प्रेमच आहे. गोकुळामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काय आहे सांगा? प्रेमाशिवाय काही नाही. खरं प्रेम भगवंताला मिळालं ते गोकुळात मिळालं. तुकोबाराय म्हणतात, प्रेम न ये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त. प्रेम असं सांगता येत नाही, दाखवता येत नाही, तरी प्रेमाच्या काही व्याख्या आपल्याला दिसून येतात. ज्ञानोबारायांनी केल्या आहेत, तुकोबारायांनी केल्या आहेत. अमृताची ओतली की प्रेमाची पिऊनी मातली, हे गोकुळाचं स्वरूप आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर गोकुळ म्हणजे काय? अमृताची ओतली आणि प्रेमाची पिऊनी मातली. बस उन्मत्तता आहे ती प्रेमाचीच आहे. आणि गोकुळ म्हणजे प्रेमच आहे, दुसरं काही नाही. काय आहे प्रेम? कशाला प्रेम म्हणतात? व्याख्या अवघड आहे. प्रेम सांगता येत नाही. भक्तिशास्त्राने म्हटलंय सांगण्याचा प्रयत्नही करू नये. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपएव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाति न्यूनम अथवा लघुतामुपैति. भक्तिशास्त्र बोलतं प्रेमिकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम हे शांत ज्योतीप्रमाणे तेवत असतं. भगवंताचं राधेबद्दलचं प्रेम भगवंताच्या हृदयामध्ये शांत ज्योतीप्रमाणे तेवत आहे. गोपिकांच्या अंतःकरणातलं प्रेम भगवंताबद्दलचं शांत ज्योतीप्रमाणे. कशी ज्योती? एकदम शांत, वाऱ्याचा स्पर्श नसलेली. कशी? कुठे? हृद्वेष्म भासयती. कशी? निश्चलमेव भाती. आता हे प्रेम हृदयात निश्चलपणाने ती ज्योत जर तेवतीये तर ते प्रेम बोलून दाखवण्याकरता आपण जर तोंड उघडलं तर उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. याच्याकरता जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. प्रेम नये सांगता बोलता दाविता. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायसे. ज्ञानोबाराय बोलतात. कशाला प्रेम म्हणतात? ज्ञानोबारायांनी काही व्याख्या केल्या आहेत. सगळ्यात सांगाव्यात असं नाही, थोडक्यात आटोपायचं आहे. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्र म्हणतं सर्वथा ध्वंसरहितम यद्यपि ध्वंसकारिणे. दोघांमधल्या प्रेमाचा नात्याची उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय? सत्यपि ध्वंसकारिणे. उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण झाली पण तरीही जे उद्ध्वस्त होत नाही, सर्वथा ध्वंसरहितम असा जो भावबंध आहे त्याला प्रेम असं म्हटलं जातं. यद्भावबंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर गोकुळाकडे बघितलं नाही, गोपिकांकडे बघितलं नाही. गोपिका समोर आल्या तर त्यांचा अपमान केला. एकमेकांमधल्या संबंधाचा विच्छेद होण्याची सगळी शक्यता निर्माण झाली होती. बघितलं नाही, जवळ येऊ दिलं नाही. आले तर त्यांचा अपमान केला. नाही ते त्यांना बोलले, दरबारातून हकलून दिलं.
आपल्याला हे केलं असतं तर देवाचं नाव घेतलं नसतं आपण. पण एवढी सगळी कारणं होऊनही गोपिकांच्या अंतःकरणात भगवंताबद्दल तिळमात्र संशय निर्माण झाला नाही. याला प्रेम म्हणतात. म्हणून नारदांना हे सांगावं लागलं, यथा व्रज गोपिकानाम. प्रेमाच्या भक्तीच्या भक्तिप्रेमाच्या व्याख्या खूप तल्लक्षणाने वाचनते नाना मतभेदात. अनेक मतभेद आहेत. नारद महर्षी बोलतायत, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. सगळ्यांची मतं सांगितली आहेत. आणि मग नारदांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं भक्तिप्रेम काय, कशाला म्हणतात? मग नारद महर्षी सांगतात, नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. असं आहे. अस्ति एवम अस्ति एवम. अहो पण याला काही उदाहरण सांगा. यथा व्रज गोपिकानाम. नारद महर्षी बोलतात, दशमस्कंध म्हणजे निव्वळ प्रेम आहे. प्रेमाची व्याख्या अवघड आहे. मग अनुभवायचं असेल तर दशमामध्ये प्रवेश केला पाहिजे. दशमस्कंध आपल्याला त्या कबीरजींचं वचन आहे ना, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. काशी क्षेत्रामध्ये काही लोक कबीर महाराजांच्या मागे लागले. कबीर महाराज थांबा, आम्हाला सांगा देवावर प्रेम कसं करायचं असतं, शिकवा आम्हाला. कबीर महाराजांच्या मागे लागले. कबीर महाराज थांबले आणि त्या लोकांकडे वळून म्हणाले, अरे मला काय विचारता, मला कळत नाही प्रेम काय ते. कबीर महाराज म्हणतात, मला प्रेम काय ते कळत नाही, पण प्रेम कसं असतं हे बघायचं असेल तर मी तुम्हाला पत्ता देतो. सांगा म्हणे पत्ता काय. कबीर महाराज म्हणाले, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. अरे कबीर कबीर करून माझ्या मागे काय येता, जा यमुनेच्या तीरावर जा, तिथं तुम्हाला खरं प्रेम बघायला मिळेल. कसं काय प्रेमाचं वैलक्षण्य तिथल्या. कबीर महाराजांनी सांगितलं, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर महाराज सांगतात, तिथल्या एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहत जातील. इतकं प्रेम गोपिकांनी केलं. दशमस्कंध हा भगवंताचा विग्रह करायला भाग पाडतो. भगवंताला आकाराला यायला भाग पाडणारा ग्रंथ आहे, स्कंध आहे. पृथ्वीला पापाचं ओझं झालं. सरळच सांगतो, पृथ्वीला पापाचं ओझं झालं. पृथ्वीचं एक नाव क्षमा असं आहे. जी स्वभावतः क्षमाशील असते तिला कोणत्या पापाचं ओझं होणार. किती क्षमाशील आहे पृथ्वी. अरे तिच्या एवढं क्षमाशील कोणीच नाही, तिचं नावच क्षमा पडलंय. अहो या पृथ्वीच्या बघा, विचार करा, आपण पाणी पाहिजे म्हणून या पृथ्वीमध्ये आपण हजार हजार फूट खोल बोर करतो. कधी काही म्हणाली. नुसतं माणसाची मांडी आपल्यावर पडली तर सहन होत नाही. एखाद्या माणसाचा धक्का लागला तर माणसाला सहन होत नाही. ही पृथ्वी आपल्या अंगावर हजार हजार 2-2 हजार फुटाचे खड्डे करून घेते आपल्याला पाणी मिळावं म्हणून. अजून किती क्षमाशील पाहिजे. बोलता बोलता एखादा माणूस आपल्या बरोबर जवळ येऊन बोलताना त्याची थुंकी तोंडातून उडाली ना आपल्या अंगावर पडली तर आपण चिडतो. कळत नाही का रे बोलायचं कसं, तोंडावर हात ठेवून बोलता येत नाही, मूर्ख कुठला. अंगावर थुंकीचा थेंब कपड्यावर पडला तर सहन होत नाही. या पृथ्वीच्या अंगावर माणसं तंबाखू पान खाऊन पचापच थुंकतात, काही बोलत नाही, काही बोलत नाही. एक अक्षर आतापर्यंत त्यांनी काढलं नाही. माझ्या अंगावर का थुंकता. माझी तर इच्छा आहे तंबाखू खाऊन थुंकलं की पृथ्वीने तिथल्या तिथं त्याला पोटात घ्यावं. माझी तर फार प्रांजळ इच्छा आहे. त्याने तंबाखू खाऊन थुंकावं आणि पृथ्वीनं सीतेला घेतल्या तेवढ्या मायेनं घेणार नाही, पण कसं का असे ना तिथल्या तिथं पाठावून तिथल्या तिथं त्या पृथ्वीत त्याने त्याला आपल्या पोटात घ्यावं. एवढं होऊ नाही पृथ्वी काही म्हणत नाही. या पृथ्वीला पापाचं ओझं झालं, सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. पृथ्वीला कोणत्या पापाचं ओझं होतं तुकोबारायांनी सांगितलंय.
काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. भूमीला कशाचा भार होतो? जो नित्यनियम न करता अन्न खातो, सकाळी उठल्यावर स्नान नाही, कपाळाला गंध नाही, देवाची काही स्तोत्र नाहीत, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्य वाचन नाही, हरिपाठ नाही, नामस्मरण नाही, उठल्या बरोबर पानावर बसतो जेवायला लागतो. कसं जात असेल मला कळत नाही. उठल्या उठल्या जेवण कसं जातो? आहे त्या जागेवर बसून जेवण कसं जातं? आहे त्या पलंगावर बसून चहा कसा जातो? मला कळत नाही. त्याला काहीतरी काय बेड टी असं म्हणतात. आहे तिथं बसून कसं उठल्या उठल्या काही न करता जेवण कसं? मला आमच्या मराठवाड्यातली कुत्री अशी आहेत. त्याला उठलं की, तुमच्याकडची कुत्री कशी आहेत माहित नाही मला, पण आमच्याकडे असं आहे, उठलं की कुत्र्याला भाकरी लागते. जाते कशी? स्नान करायचं नाही, कपाळाला काही बुक्का नाही, गोपीचंदन नाही, गंध नाही, नामस्मरण नाही, देवाला नमस्कार करणं नाही, ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या, तुकोबारायांचा एखादा अभंग, हरिपाठ, रामकृष्ण हरी 10-10 11 म्हणणं, एवढं तरी कमीत कमी काही नाही. काहीही नित्यनियम न करणारा जसा कुत्र्यासारखा अन्न सेवन करतो. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. आणि मनुष्यपणाचे, मनुष्यत्वाच्या कोणत्याही धर्माचं पालन न करता मनुष्य म्हणून घेतो, अशा माणसाचं पृथ्वीला ओझं होतं, तुकोबाराय बोलतात, त्याचा होय भूमिभार. त्या पृथ्वीला पापाचं ओझं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं म्हणून ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. गायीचं रूप घेतलं. गायीचं रूप घेणं सोपं आहे, गायीचं रूप घेणं चांगलं आहे, पवित्र मानली गेली. पण त्याही पेक्षा प्राणीशास्त्राचा आधार जर घ्यायचा झाला तर जगामध्ये मनुष्यतर प्राण्यांचा जेवढा आपण विचार कराल, त्या सगळ्या प्राण्यांच्या डोळ्याकडे जर आपण बघितलं तर गायीचे डोळे सगळ्यात जास्त करुण असतात. ग्रेसांची एक कविता आहे, गायीचे डोळे करुण उभे की सांज निळा इतले. ग्रेसांची कविता आहे मराठीत. ग्रेस कोण? नवीन काही माहित नाही, काही माहित नाही, चांगल्या कविता माहिती नाही, चांगलं वाचन माहिती नाही. आमच्या नवीन पिढी, माझ्या नंतरच्या नवीन पिढीतल्या कीर्तनकारांना वि. स. खांडेकर वाचून माहीत नाहीत, शिरवाडकरांच्या कविता माहिती नाहीत, जगणं सुखकर कसं होतं हेच कळत नाही. आरती प्रभू माहीत नाहीत लोकांना अजून. आरती प्रभू म्हणजेच खानोलकर आहेत हेही माहीत नाही. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आहेत हेही माहीत नाही. काय कसं असं होऊ शकतं? फडक्यांचं वाचन, लघुनिबंधकारांनी लिहिलेले लघुनिबंध आज वाचत नाहीत लोक. अहो, या लघुनिबंधाने एक पिढी घडली आहे जुनी. सुदृढ वाचन असलं पाहिजे, पुष्ट वाचन असलं पाहिजे. हा, हे मान्य आहे की ज्ञानेश्वरी गाथा वाचल्यानंतरचं वेगळं, त्याच्यासमोर जगातलं सगळं वाङ्मय वेगळं आहे. ज्ञानेश्वरी गाथा वेगळीच आहे, ह्या भागच वेगळा आहे. पण भाषा, विचाराची पद्धत, वाक्याची मांडणी, शब्द योजना, शब्दाचं प्राकट्य, शब्द निर्मिती, शब्दाची रूप, हे कळायला साहित्याचं वाचन झालं पाहिजे का नाही? त्याच्यात मोठा आनंद आहे, मोठा आनंद आहे. चांगलं साहित्य वाचणं, चांगलं बोलता येणं, चांगलं लिहिता येणं, विचारांची चांगल्या शब्दातून अभिव्यक्ती करता येणं, याचा आनंद फार वेगळा असतो. कशावरून निघालोय? गायीचे डोळे. कवी ग्रेस, टोपण नाव माणिक गोडघाटे हे त्यांचं आडनाव, हे त्यांचं पूर्ण नाव. फार थोडस लिखाण कठीण आहे, दुर्बोधतेकडे झुकणार आहे. झुकणार काय? दुर्बोधच आहे. पण त्यांच्या एका कवितेमध्ये त्यांनी हे लिहिलंय, गायीचे डोळे करुण उभे की सांज निळा इतले. फार सुंदर शब्दयोजना आहे. असो,
तो आता काव्याचं रसग्रहण करण्याकरता मी बसलो नाही. मला लवकरात लवकर भगवंताला जन्माला आणून तुम्हाला घरी पाठवणे एवढाच आत्ता हेतू आहे, काही नाही. त्याच्याकरता देवकीला किती लवकर कळा आणायच्या आहेत ते माझ्या हातात आहे. तुमच्याकरता मी तेही करीन, काय द्यायचंय ते देईन. देवकीला लवकर कळा येतील, लवकर प्रसूती होईल भगवंताची. खूप सांगण्यासारखं आहे. बोलतो धावतं, गायीचं रूप घेऊन गेली आणि गायीच्या रूपातल्या त्या पृथ्वीनं ब्रह्मदेवासमोर आपली तक्रार मांडली. ब्रह्मदेवानं ती तक्रार भगवंतापर्यंत पोहोचवली आणि भगवंतानी आकाशवाणीनं सांगितलं की मी अवताराला येईन. ती आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली. ब्रह्मदेवाने गायीला आश्वस्त केलं, पृथ्वीला आश्वस्त केलं, परत पाठवून दिलं आणि मग भगवंतानी आपल्या अवताराची सिद्धता केली. भगवंताचा अवतार हा भक्तिशास्त्र आणि ज्ञानशास्त्रातला फार चांगल्या चिकित्सेचा विषय आहे. अवतार म्हणतात कशाला? भगवंताचा अवतार म्हणजे काय? अवतार शब्द काय? आत्ता बोलत नाहीये मी अवतार शब्दाबद्दल उद्या बोलतो, आत्ता बोलत नाही. पण भगवान जेव्हा अवताराला येतात, भगवान जेव्हा अवतार घेतात, तेव्हा एकट्या भगवंताचा अवतार कधीही नसतो. कारण भगवंताच्या अवताराला हेतू आहे. विनाकारण काही करमत नाही, चला अवताराला, असं भगवंताचं नाही आहे. चला बाबा काही नाही, सध्या काम नाही, काही नाही, चला फिरून येऊ कुठेतरी, असं नाही आहे देवाचं काम. भगवंताच्या अवताराला हेतू आहे. एक हेतू व्यक्त होताना दिसत असला तरी त्याच्या मागे अव्यक्त रूपाने असणारे अनेक हेतू असतात. अवताराला येण्याचा हेतू भगवंतांनी सांगून ठेवलाय. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण आचार्य म्हणतात तसा हा प्रवृत्ती धर्म आहे भगवंताचा, अवताराचा. निवृत्ती धर्म काही वेगळा आहे ना. म्हणून आम्हाला जरी व्यक्त रूपानं भगवान धर्मसंस्थापनार्थाय हे म्हणत असले तरी त्याच्या मागे अव्यक्त असणारे हेतू अनेक आहेत. म्हणून भगवान आपल्या अवतार घेताना एकटे निघाले न अवताराला आले असं होत नाही. जो हेतू स्पष्ट करून अथवा अंतःकरणामध्ये लपवून भगवान अवतार धारण करत असतात, त्या हेतूच्या परिपूर्ती करता ज्याची ज्याची आवश्यकता असते त्याला त्याला भगवान अवतार घ्यायला भाग पाडत असतात. त्यामुळे भगवान अवताराला आले हा भगवंताचा अवतार नाही आहे, यमुनेचाही अवतार आहे, हा गोकुळाचाही अवतार आहे, हा गोकुळातल्या कदंब वृक्षाचा अवतार आहे, हा गोकुळातल्या गायींचा अवतार आहे, हा गोकुळातल्या गोपिकांचा अवतार आहे. नाथ महाराज म्हणतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती, त्या परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवती. त्या अवतार झाला ना. वेदातल्या श्रुतींचा अवतार म्हणजे गोपिका आहेत, कारण भगवंताला ते काम करायचं होतं. म्हणून भगवंताचे सर्वार्थानं अवतार असतात. गोवर्धन हा अवतारच आहे, यमुना अवतारच आहे. म्हणून भगवान पृथ्वी रूपानं अवताराला येतात, तेज रूपानं अवताराला येतात, आप रूपानं अवताराला येतात, वायू रूपानं अवताराला येतात, आकाश रूपानं परमात्म्याचा अवतार होतो. सगळ्याचा अवतार आहे हा. भक्तिशास्त्र सांगतं गोकुळातलं जे आकाश आहे ते गोकुळातल्या आकाशाचा अवतार आहे. ते आकाश कायम तिथं नाही आहे, भगवान आले म्हणून ते आकाश आहे. भगवंताच्या कार्याच्या सिद्धी करता त्याची मदत आहे. म्हणून गोपाळ अवतार आहे. मागच्या अवतारातले रामावतारातली वानर आहे ना, अवतार आहे. यमुना हा भगवंताचा तीर्थरूप अवतार आहे. चंद्रभागा हा पांडुरंगाचा तीर्थरूप अवतार आहे. वाळवंट हा पांडुरंगाचा पृथ्वीरूप अवतार आहे. लक्षात घ्या, आपल्या अवतार कार्याच्या सिद्धी करता ज्याची ज्याची भगवंताला आवश्यकता वाटते, परमात्मा त्यांच्या त्यांच्या सह अवताराला येत असतात. एकटे परमात्मा आले न काम करून गेले असं होत नाही. भगवंताने अवताराला यायचं ठरवलं, त्याच्याकरता निमित्त पाहिजे. वसुदेव देवकीचं तप हे निमित्त ठरलं. भगवान संतुष्ट झाले. यांनी प्रार्थना केली, तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. पुन्हा तोच विषय. भगवान म्हणाले, माझ्यासारखा मी अवताराला येतो,
पण अवताराला येण्याकरता काहीतरी केलं पाहिजे, म्हणून वसुदेव देवकी यांचं लग्न लावलं. देवकी कंसाची बहीण आहे, लग्नाची वरात निघाली, आकाशवाणी झाली, कंसा तू जिचं सारथ्य करतोयस तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. आकाशवाणी झाली, कंसाला वाईट वाटलं. वसुदेव देवकी दोघांनाही मारण्याकरता तो धावला. देवकीला पकडलं, तलवार हातामध्ये घेतली. काही विचार भागवताने त्या संबंधातले बोलून दाखवलेत. विचार सगळा विस्तारानं सांगता येणार नाही मला आत्ता वेळेच्या मर्यादेत. कंस मारतो हे बघितल्यानंतर वसुदेवाने काही योजना केली, त्यांना काही सांगितलं, अमुक करा तमुक करा. पहिल्यांदा वसुदेवाने त्यांना सांगितलं, एखाद्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी ज्या राजकारणाचा विचार रामायणाने बोलून दाखवला त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्या समोर ठेवल्या: साम, दाम, दंड आणि भेद. रामायणातला विचार आहे. साम, दाम, दंड, भेद आपल्याला सांगितला. साम म्हणजे समजावून सांगणं, दाम म्हणजे काहीतरी देऊन वळवणं, दंड म्हणजे भय निर्माण करणं आणि भेद म्हणजे बुद्धीमध्ये विकल्प निर्माण करणं. या 4 गोष्टींचा विचार करावा. पण कंस हा राजा आहे, त्याला दंडाची भीती घालता येत नाही. राजाला दंडाचं भय फक्त धर्मशास्त्र घालू शकतं, इतरांमध्ये ते सामर्थ्य नाही. त्यांनी राजाला दंडाचं भय घालू नये. धर्मशास्त्र राजाला दंडाचं भय निर्माण करत असतं. मग दंड बाजूला करा. मग राहतात 3 गोष्टी: साम, दाम आणि भेद. वसुदेवाने पहिल्यांदा कंसाला असं सांगितलं की कंसा तू हिला मारू नको, तू हिला मारू नको. का? अरे आता ही तुझी नाही राहिली, ती माझी झाली आहे, ती माझी झाली आहे. तुझी बहीण होती पण कन्यादान झालं ना, आता तिच्यावर माझी सत्ता आहे, माझा अधिकार आहे ना. मग ही देवकी माझी झाली. आणि दुसऱ्या स्त्रीला, दुसऱ्याच्या स्त्रीवर आपण जेव्हा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं हे रामायणाने दाखवलंय ना आपल्याला. दुसऱ्याच्या स्त्रीवर आपण अधिकार गाजवू नये, तू तिला मारू नको, समजावून सांगितलं, कळलं नाही. मग विचार केला काही बुद्धिभेद केला पाहिजे, म्हणून दुसरं कारण वसुदेवाने सांगितलं, कंसा तू मारू नको हिला. का? अरे तू शूर म्हणून जगात प्रसिद्ध आहेस, लोक तुला घाबरतात, तुझ्या शौर्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. आणि असा एखादा शूरवीर शस्त्र नसलेल्या एखाद्या दुर्बल स्त्रीवर जर हक्क गाजवत असेल तर तुझ्या शौर्य या कीर्तीला कलंक लागेल. नको असं करू, तुलाच त्याचा त्रास होईल, कलंक लागेल तुला, तुझ्या चारित्र्याला डाग लागेल. तू एका स्त्रीला मारलंस आणि ती तुझी बहीण होती, याचा डाग लागेल तुला. थोडा बुद्धिभेद झाला. आता जी सामानही वळत नाहीत आणि भेदानही वळत नाहीत अशी माणसं शक्यतो दामानं वळत असतात, कारण दुष्ट असतात. काहीतरी दिल्याशिवाय ते ऐकत नाहीत. तपे विण दैवत असं आहे, दिदल्या विण प्राप्त. आणि हे कंसाचे वंशज अनेक सरकारी कार्यालयात आहेत. काहीतरी दिल्याशिवाय ते ऐकतच नाहीत. आपण उगीच हरिपाठ करतोय, हे जगतात सरकारी कार्यालयातले. काय द्यायचं? मग वसुदेवाने सांगितलं, कंसा आकाशवाणी काय झाली, माझा 8वा मुलगा तुला मारणार आहे. ठीक आहे, मी मला झालेली सगळी मुलं तुला आणून देतो, काहीतरी मिळतं म्हणल्यानंतर कंस म्हणाला मग ठीक आहे, मारत नाही, तुरुंगात टाकून दिलं. पहिला मुलगा झाला. वसुदेव प्रामाणिकपणानं ते मूल घेऊन कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं तुमचा भाचा पहिलं मूल झालंय. तोपर्यंत कंस विसरलाही होतो. म्हणला कशा करता आणलं? अहो मी नव्हता का शब्द दिला तुम्हाला प्रत्येक मुलं आणून देईल म्हणून? हे बघा, कंसाने बालकाकडे पाहिलं, लहानसं अर्भक. कंसाच्या मनात दया निर्माण झाली. कंस म्हणाला 8वा मारणार आहे ना, घेऊन जायला नको, ह्याला मारून काय, 8वा घेऊन जा.
वसुदेवाला बरं वाटलं. वसुदेव ते मूल घेऊन निघाले. अर्ध्या रस्त्यामध्ये एक महात्मे भेटले. नारायण नारायण. नारद महर्षी, काय रे वसुदेवा, काय काय नाही म्हणे, मूल झालं, अभिनंदन. इकडं कुठं? कंसाला द्यायला गेलो होतो. का? असं असं आकाशवाणी झाली होती. मग कंसाने सांगितलं घेऊन जा, 8वा मारणार आहे, आता काय करायचंय? पहिल्याला मी मारणार नाही, जा घेऊन. मग चाललो घेऊन. वसुदेव गेले. ते नारद महर्षी तिथून निघाले कंसापुढे. निव्वळ मूर्ख आहेस. नारद बोलतात कंसाला, निव्वळ मूर्ख आहेस. म्हणलं काय झालं? म्हणे कोण गेलं आत्ता? म्हणे भाऊजी आले होते. काय घेऊन? म्हणे मुलाला घेऊन. कशा करता? असं असं झालं. मग का सोडून दिलं? 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करू मी? सोडून दिलं. नारदांचं मत वेगळं आहे. नारद हा विचार करतायत की कंस आत्ता याला सोडून देतोय, याच्यावर कंसाने दया दाखवली. दया हा दैवी गुण आहे आणि दया अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि ती दया दाखवता आली तर त्या दयेनं आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होतं. नारद विचार करतात या दयेमुळं जर कंसाच्या ठिकाणी पुण्य निर्माण झालं तर तो पुण्यवान होईल आणि पुण्यवानाला मारायला भगवान येत नाहीत. मग याचं पाप जास्त झालं पाहिजे, याला पुण्य करू देता उपयोगी नाही. म्हणून नारदाने त्याला सांगितलं, वेड्या, अरे 8वा मारेल अशी आकाशवाणी, पण खालून का वरून? काय सांगितलंय? मोजताना अंकाची गती उलट असते. बीजगणिताचा नियम आहे, अंकानाम वामतो गतीही. अंकाची गती उलट्या बाजूनी असते. मराठी वाक्य लिहिताना डावीकडून सुरू करून उजवीकडे थांबवतो आणि पूर्णविराम देतो, पण आकडे मोजत असताना एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष उलट मोजत यावं लागतं. उजवीकडून डावीकडे जावं लागतं. अंकाची गती उलट असते. अरे 8 मुलं जर रांगेत उभी केली, इकडून मोजत गेलास तर इकडचा 8वा होईल, पण इकडून जर मोजत गेलास तर पहिला 8वा होणार नाही काय? हा पहिलाच 8वा नसेल कशावरून? कंसाला पटलं. तो म्हणाला मग लक्षातच आलं नाही. हे म्हणले म्हणून तर तू मूर्ख आहेस. मग बोलवून मार. कंसाने बोलवलं. पुन्हा ते मूल हातामध्ये धरलं, त्याचे पाय हातामध्ये धरले आणि एखादा धोबी कपडे जसे आपटून धुतो तसं कंसाने त्या लहान मुलाला दगडावर आपटून मारलं, फोडून टाकलं. अशी 6 मुलं गेली. 7व्या वेळेला भगवंताच्या लक्षात आलं आता दादांना पाठवलं पाहिजे. बलराम दादा ते शेष म्हणाले मी जाणार नाही, तुमच्या बरोबर आलं की माझे फार हाल होतात, मोठ्या बरोबर शक्यतो राहू नये, महाराजाबरोबर फिरू नये, फार हाल होतात. वेळेवर जेवण मिळत नाही, झोप मिळत नाही, वेडेवाकडे प्रवास करावे लागतात, एवढं करू नये, कुठे कुठे शिव्याच खाव्या लागतात, सगळंच अवघड. ते शेष म्हणाले मी येतच नाही. का? मागच्या अवतारात तुमच्या बरोबर आलो लक्ष्मण म्हणून, काही कारण नसताना, मला काही वर नसताना, मला काही नसताना, माझ्याबद्दल काही विषय चालू नसताना विनाकारणच 14 वर्ष तुमच्या बरोबर माझी फरफट झाली. काय कारण? भगवान म्हणाले असं आहे का? बर, मग आता एक काम करू. काय? आता तू मोठा हो. विरोध करणाऱ्यांना शमवायचं कसं असतं याचं मानसशास्त्र आहे. जो आपल्याला विरोध करतो ना त्याला आपण एकदम विरोध करू नये, विरोधाचा पहिल्यांदा स्वीकार करावा, ही पहिली पायरी असते. विरोधाचा स्वीकार करा. एखादा माणूस एकदम अंगळ, काय तुम्ही असं वागता, काही कळतं का नाही तुम्हाला? नाही हो, कळलं नाही मला. बरोबर आहे तुमचं. म्हणा, त्याचा अर्ध तिथं कमी होतं, त्याचं अर्ध तिथं कमी होतं. सासू एकदम अंगावर येते, काही कळतं की नाही तुला, कितीदा शिकवायचं? कळलं नाही हो सासूबाई, आता लक्ष. एवढंच म्हणा, बस स्वीकार करा. पहिली पायरी ही आहे. आपल्या विरोधाचा स्वीकार करता आला की विरोधाला दूर करणं याच्या एवढं सोपं दुसरं काम नसतं. बरोबर आहे म्हणा, हां बरोबर, चुकलं माझं. मग त्याला समजून सांगा की माझं नाही, तुझं चुकलंय, हे नंतर, पण आधी त्याचा स्वीकार तर करा. भगवान म्हणाले बरोबर आहे, माझ्या बरोबर विनाकारण लहान झाल्यामुळे तुला 14 वर्ष वनवास सेवावं लागला, आता तू मोठा हो.
जी लोक विरोध करतात ना त्यांना अध्यक्ष करत चला. हो असंच आहे. सप्ताह करायला गावातले जे लोक विरोध करतात त्यांना अध्यक्ष करा, तो जास्त पट्टी आणतो. नियमच आहे. भगवान म्हणाले आता तू मोठा हो, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा हो, मी तुझ्या आज्ञेत राहीन. यांना वाटलं चला मान मिळाला, चला हे निघाले. 7व्या महिन्यापर्यंत देवकीच्या गर्भात राहिले. भगवंतानी तो गर्भ उचलला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन टाकला. लोकांना असं वाटलं 6 बालकांची जी अवस्था झाली तीच याची होईल, या भीतीनं देवकीचा गर्भ गळाला. पण मायेने भगवंतानी तो गर्भ उचलून रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवला होता. भगवंताला वाटलं आता आपण निघालं पाहिजे. भगवान निघण्यापूर्वी लक्ष्मी मातेला सांगतात तुम्ही कौंडिण्यपुराला जा, अमक्या अमक्या कालावधीनंतर जा, तिथं तुम्ही राहा, मी येईन, तुम्हाला तिथून घेईन, तुमचा माझा विवाह होईल, याची चिंता करू नका, पण माझ्या नंतर जन्माला जा, आधी जाऊ नका, नाही तर होत नाही लग्न, नंतर जा. भगवंतानी रुक्मिणी मातेला लक्ष्मी मातेला आज्ञा केली. भगवान निघाले. श्रावण महिना चालू, श्रावण वद्य अष्टमीचा दिवस, रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकल्या गेले आणि गर्भातल्या भगवंताला प्रकट व्हावं वाटलं ते एकदम चतुर्भुज प्रकट झाले. वसुदेव देवकींना नको वाटलं, चतुर्भुज भगवान नको, कारण आम्हाला पुत्र हवा होता, आमच्या अंतःकरणात वात्सल्य भाव आहे. हा चतुर्भुज आहे हे कळलं, हे दिसलं की त्याच्याबद्दल अलौकिकता अंतःकरणात निर्माण होईल आणि चतुर्भुजतेमुळे हा परमात्मा आहे हे आम्हाला कळेल आणि परमात्मा आहे याचं ज्ञान झालं की अंतःकरणातलं वात्सल्य तिरोहित होईल, झाकून जाईल. ज्ञानापुढे भावना टिकत नाही. हा परमात्मा आहे हे कळलं, नको. मग त्यांनी प्रार्थना केली, देवा अशा रूपात येऊ नका, 4 बालकाच्या रूपात या. हे ऐकल्यानंतर भगवान पुन्हा गुप्त झाले. पुन्हा भगवंताचं प्राकट्य झालं. भगवान हृदयात प्रकट झाले. हृदयातून वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भात गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. नामदेवराय म्हणतात अयोनी संभवनो हे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रकटला. भागवताने त्यावेळचं परिस्थिती आपल्याला सांगितली. भागवत सांगतं कोणत्या काळामध्ये भगवंताचा अवतार झाला. भागवतातला श्लोक आहे, तो श्लोक उच्चारायचा आहे, भगवंताचा जय जयकार करायचा आहे आणि 2 मिनिटामध्ये पुन्हा गोकुळातला जन्म साजरा करून आपल्याला थांबायचा आहे. भागवत बोलतं निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्वगुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलः कुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण गोपाल 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 गोपाल कृष्ण गोपाल. भगवान श्रीकृष्णांचा अवतार मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये अवतार झाल्याबरोबर भगवंताला लक्षात आलं आई वडील सचिंत आहेत, कारण कंसाला ही बातमी कळेल, कंस येईल, याही बाळाला मारेल असं वाटलं. त्यामुळं भगवंताचा आता ते मूल बघितलं. मूल बघितल्याबरोबर देवकीच्या अंतःकरणामध्ये प्रेम, वसुदेवाच्या अंतःकरणामध्ये प्रेम दाटून आलं. वसुदेवाने भगवंताला आलिंगन दिलं. देवकी सांगते सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. आलिंगन सोडा. हे आलिंगन देण्याला कारणही भगवानच आहेत. भगवंतानी वसुदेवाला आलिंगन देण्याची बुद्धी दिली, कारण आलिंगनाचा परिणाम हा असतो की हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. हा आलिंगनाचा परिणाम आहे. त्यामुळे भगवान असा विचार करतात की मी आधी परमात्मा म्हणून आलो, आता मी यांचा मुलगा म्हणून आलोय, पण हाच परमात्मा आपला मुलगा झालाय हे यांना कळालेलं आहे.
मग काय, आलिंगन द्या. मग वसुदेवाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देण्यातून हृदयाला हृदय जे लागलं, त्या हृदयाला हृदय लागण्यातून भगवंतानी वसुदेवाच्या अंतःकरणातला परमात्म बोध काढून घेतला आणि त्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव टाकून दिला. त्यामुळे देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. पहिल्या चरणामध्ये देवकी म्हणते हा जगजेठी आहे. जगजेठी आहे म्हणजे परमात्मा आहे हे देवकीला कळतं. पण त्या आलिंगनातून जेव्हा भगवंतानी ते ज्ञान काढून घेऊन वात्सल्य ठेवलं, तेव्हा तीच देवती त्याच परमात्म्याबद्दल लगेच दुसऱ्या चरणात म्हणते, झणी कंसासी कळेल आणि माझ्या बाळासी मारेल. जो जगजेठी आहे तेच माझं बाळ आहे. पण पहिल्या चरणातला जगजेठी दुसऱ्या चरणात माझं बाळ होतो, हे ज्ञानातून वात्सल्याकडे येण्याकरता ती मिठी कारण ठरलेली आहे. आणि असं झाल्यानंतर मग आता लपवा, कुठं लपवा, कुठं लपवा. मग भगवंतानी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो जागा काय, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली जेथे मज ठेवी, मला तिथं नेऊन ठेवा, मला नंदाच्या घरी नेऊन ठेवा. असं सांगितल्यानंतर वसुदेवानी भगवंताला हातात घेतलं. पहारेकऱ्यांना डोळा लागला, दारं उघडली, मंद मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो. भगवंताला हातात घेतल्याबरोबर सगळ्या शृंखला गळून पडल्या. त्या निमित्तानं भगवंतानी जगाला हे सांगितलंय की जे सगळं सोडून जो मला हातात घेतो त्याला कोणतंही बंधन राहत नाही, तो बंधमुक्त होतो, हे भगवंतानी सांगितलं. वसुदेव बाहेर पडले. मंद मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो. तशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन निघाले. यमुनेपर्यंत आले. यमुनेला पूर आलेला. त्या पुरातून पुढे जावं की जाऊ नये हा विचार मनात आला. मागे जाऊ तर कंस मारेल, पुढे जाऊ तर आपण वाहत जाऊ, काय करावं. वसुदेवांचा विवेक जागा झाला. वसुदेवांनी सांगितलं, तीर्थात प्राण गेलेला परवडेल, पण दुष्टाच्या हातून मरायचं नाही. पुढे निघाले. यमुना वर यायला लागली. भगवंतानी ओळखलं, आपला पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं. भगवंतानी पाय दाखवला. त्याच्यातूनही भगवंतानी जगाला हे दाखवलं की माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. माझे पाय बघत चला, तोंड बघण्यात काही नाही. देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन, असं आपण कधीच म्हणत नाही. देखिले तुमचे चरण आणि निवांत राहिले मन. आता कोठे धावे मन, तुझे तोंड देखलिया, ऐकाव प्रमाण नाही, तुझे चरण देखलिया. तोंडापेक्षा भगवंताच्या चरणात जास्त महत्व आहे हे जगाला कळावं याच्याकरता तोंड लपवून भगवंतानी चरण दाखवले. अनेक 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 याच्या संबंधाने वेगवेगळ्या भाव संतांनी निर्माण केलेत. सगळं सांगणं शक्य नाही. यमुनेने रस्ता दिला. भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले. तिथं माया जन्माला आली होती, तिथं भगवंताला ठेवलं आणि माया उचलून वसुदेव निघाले. गंमत आहे, जगातला पहिला पुरुष आपल्या संस्कृतीत आहे जो मुलाला ठेवतो पण मुलीला घेऊन निघतो. हे आत्ता निघालंय हो, बेटी बचाव आंदोलन आत्ता आहे. वसुदेवानी तेव्हा राबवलेलं. मुलाला ठेवून मुलगी घेऊन वसुदेव निघाले. येताना मायेला बघितलं आणि यमुना पुन्हा दुभंगली. कारण यमुनेने विचार केला ही माया आहे. दुर्जनम प्रथमम वंदे, अरे दुर्जनाला पहिला रस्ता द्या. काही व्हायच्या तर यमुना दुभंगली. मायेला घेऊन वसुदेव अलीकडे आले. कंसाला कळलं मूल जन्माला आलं. कंस गेला. मुलगी का मुलगा बघितलं नाही, आपटून मारण्याकरता वर गेलं, हातातून सुटली. आकाशामध्ये अष्टभुजा देवीचं रूप धारण करून तिने कंसाला सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, हे सांगितलं. आणि मग कंस बोलायला लागला. मारणारा आला म्हणजे काय होतं, अरे मारणारा कोण आहे, देह आहे का आत्मा आहे. आत्मा कधी मरत नसतो, देह जातो. आणि यांनी नाही मारलं तर माझा देह काय जाणार नाही का, आज ना उद्या देह पडणार आहे. मग काय त्याचं कौतुक करायचंय, जाई नका देह, देह नश्वर आहे, देह महाभूतात्मक आहे. ही भाषा कंस बोलायला लागला. प्रश्न असा पडला की कंस इतका दुष्ट पण वेदांताची भाषा बोलतो का. त्याचं कारण ज्याच्या हातातून माया गेली तो वेदांताशिवाय दुसरं बोलत नाही, तो वेदांतच बोलतो. कंस वेदांत बोलायला लागला. इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कळालं, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे की पुढे वाटिता ती सुंठवडे. दुसऱ्या दिवशी भगवंताचा अवतार गोकुळामध्ये साजरा झाला. सगळ्या गोकुळाला कळालं. भागवत बोलतं, नंदस्त्वात्मज उत्पन्ने
जाताल्हादौ महामनः आहूय विप्रान् वेदज्ञान स्नातः शुचिरलङ्कृतः पुण्डलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव